नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाममधील 2025 रोजी येऊ घातलेल्या पेपर 1 मधील मागील वर्षातील पेपर 2023 मधील पेपर 1 मधील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। यापुढील मागील भागात आपण 30 पर्यंत प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। सुरुवातीला आहे सूचना। प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे पुढील माहितीवर आधारित आहेत। एका राज्यातील कंपनीने जिल्हेवार आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन पुढीलप्रमाणे आहे। एका साईडला कंपनीचे प्रकार आणि जिल्हा दिलेले आहेत, ABCD आणि E जिल्हे दिलेले आहेत। शेतावर आधारित त्यांचे उद्योग दिलेले आहेत। शेतीवर आधारित, जंगलावर आधारित, पशुवर आधारित, वस्त्रोद्योग, रासायनिक उद्योग, इंजिनिअरिंग व इतर तत्सम कंपनीचे हे प्रकार दिलेले आहेत। तर एकूण ए मध्ये आहेत जिल्हे आहेत 548, बी मध्ये आहेत 500, सी मध्ये आहे तर 700 आणि डी मध्ये आहे 229, तर ई मध्ये आहे 913 जिल्हे। तर यावर आधारित आता आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 31, जिल्हा ई आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे? पर्याय आहेत ए इंजिनिअरिंग व तत्सम, बी शेतीवरील आधारित, सी रासायनिक उद्योग, डी वस्त्रोद्योग। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 इंजिनिअरिंग व तत्सम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय? पर्याय आहे 86%, 17.2%, 8.6%, 16.67%। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 17.2%। प्रश्न क्रमांक 33, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत, तसेच ते पदवीधर नाहीत। तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 44%। त्यानंतर आहे सूचना। प्रश्न क्रमांक 34 आणि 35 खालील वर्तुळ आकृतीला आधारित आहेत। एका ठराविक कुटुंबाच्या विविध बाबींवरील मासिक खर्च खालील आकृतीमध्ये दाखविलेला आहे। अन्नमध्ये 1.8%, 8 अन्न हे X, कपडे आहेत 5%, घरभाडे 72% आणि इंधन आणि इतर खर्च 27%। तर यावर आधारित प्रश्न आता बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 34, अन्न या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा। पर्याय आहे 63, 90, 108, 72। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 90। प्रश्न क्रमांक 35, अन्न या विभागातील खर्चातील शेकडेवारी काढा। पर्याय आहेत 25%, 30%, 20%, 90%। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 30%। त्यानंतर हे कम्प्युटरवर आधारित प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 36, HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलप्रमाणे कोणता? पर्याय आहेत हायपरटेक्स्ट मॅन्डेटरी लँग्वेज, हायपरटेक्स्ट मिक्स लँग्वेज, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपरटेक्स्ट मीडिया लँग्वेज। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज। प्रश्न क्रमांक 37, भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा रिकामी जागे यावर्षी सुरू करण्यात आली। पर्याय आहेत 1996, 1986, 1999, 2000। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 1995। प्रश्न क्रमांक 38, स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? पर्याय आहेत टंकलेखन, हनीकोड, युनिकोड, मल्टीमीडिया। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी युनिकोड। प्रश्न क्रमांक 39, पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? पर्याय आहे पेटीएम, भीम, तेज, मोबिक्विक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक बी भीम। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।